नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे ॲन्सर कीमध्ये जे आहेत प्रॉब्लेम आहेत आरोग्य विभाग पदभरतीच्या. त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, परंतु ते ऑब्जेक्शन आमचं ग्राह्य धरलं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं देखील आहे की काही प्रश्नांची उत्तरे बरोबर असताना देखील ती चुकीची आहेत. अशा पद्धतीने त्याचबरोबर ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मित्रांनो, ते जर ऑब्जेक्शन बरोबर असेल तर त्याची तुम्हाला फुल मार्क्स भेटले. अशा ठिकाणी जर नोट लिहिलेली असेल तुमच्या उत्तराच्या खाली, तर ते लिहिलेले पहा, फुल मार्क्स इज बिंग अवॉर्डेड टू ऑल कॅन्डिडेट. जर एखाद्या विद्यार्थ्याने त्याचं ऑब्जेक्शन घेतलं आणि ते ऑब्जेक्शन बरोबर आलं असेल तर मित्रांनो त्याचे मार्क्स तुम्हाला भेटलेले आहेत. त्याच्यामुळे हे देखील तुम्हाला मार्क्समध्ये काउंट करायचं आहे. तर आता जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला तुमचं जी TCSचा हा प्लॅटफॉर्म आहे, ही जी वेबसाईटची लिंक आहे, इथं मित्रांनो हेल्प डेस्क नंबर दिलेला पहा. याच्यावरती तुम्हाला कॉल करून तुमचं त्याच्याबद्दलचे ऑब्जेक्शनबद्दलचं काय करायचं, इथं मित्रांनो तुम्हाला जी पण माहिती आहे ती द्यायची त्यांना, जेणेकरून काय मित्रांनो प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह झाले तर आत्ताच होऊ शकतात. कारण की याच्यानंतर आता तुमच्या फायनल लिस्ट ज्या आहेत त्या लागणार आहेत. त्याबद्दल ही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, फायनल आन्सर की तुमची आलेली आहे. आता ही फायनल आन्सर की असते मित्रांनो, याच्यामध्ये बदल केले जात नाहीत शक्यतो. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे याच्यावरूनच तुमचा आता फायनल रिझल्ट जो आहे तो ठरवला जातो. तर मित्रांनो, त्यासाठी काय करायचे, तुम्हाला तुमच्या फायनल आन्सर कीमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले ते कमेंटमध्ये सांगायचे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजणार आहे की किती कट ऑफ लागू शकतो. जसं की मित्रांनो, तुमचं डिस्ट्रिक्ट लिहायचं आहे, कुठे अप्लाय केले, ती कुठली पोस्ट आहे, समजा ग्रुप डी ची पोस्ट असेल तर तसं लिहायचं आहे. आणि मित्रांनो, तुमची कॅटेगरी आणि तुम्हाला किती मार्क्स पडले ते कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज येईल की कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. जसं की ग्रुप डी मध्ये तुम्ही पुण्यामध्ये अप्लाय केलेला असेल तर तुमची कॅटेगरी आणि तुमचे किती क्वेश्चन बरोबर आलेत किंवा किती मार्क्स पडलेत ते तुम्ही सांगू शकता. आता मित्रांनो, तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं मी की आन्सर की बद्दल जे काही प्रश्न असतील तर तिथं काय करायचे तुम्हाला, तर इथं कॉन्टॅक्ट करायचं आहे जे त्यांचा हेल्प डेस्क आहे तिथं. आता पुढची प्रोसेस, बरेच विद्यार्थी आता विचारतात की याचा निकाल खूप लांबेल की काय. मग आता मित्रांनो, निकाल लागायला तुम्हाला आनंदाची बातमी असे की तुमचा निकाल जो आहे मित्रांनो याचा खूप लवकर लागणार आहे. लक्षात राहू द्या, कारण की फायनल आन्सर की मित्रांनो येणं म्हणजेच तुमचा जवळपास अंतिम निकालच असणं आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये मित्रांनो बरेचशी अशी पदं आहेत की नॉर्मलायझेशन त्यांचं होणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय की तुमचा निकाल जो आहे तो लवकर लागेल. आणि निकाल तुम्हाला कुठं पाहायला भेटणार आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल, आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील भेटेल. आणि आरोग्य विभागाची जी वेबसाईट आहे, इथं मित्रांनो प्रत्येक जी जिल्हा आहे त्या जिल्ह्यानुसार आणि कार्यालयानुसार प्रत्येक लिस्ट इथं प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. लिस्ट इथं निवड याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत मित्रांनो. लक्षात राहू द्या, आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती. आणि तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये देखील ते दिसणार आहे मित्रांनो. तर बघा, आता तुमची पुढची प्रोसेस काय असणार आहे. आता फायनल आन्सर की तुमची आलेली आहे, अंतिम उत्तर तालिका तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं म्हटलं होतं, तर ती आलेली आहे. इथून पुढं मित्रांनो एक 8 दिवसामध्ये तुमचा फायनल रिझल्ट लागून जाईल. म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत मित्रांनो ही सर्व प्रोसेस जी आहे तुमची कंप्लीट केली जाणार आहे. ही तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. तर बघा, याच्यामध्ये यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार मित्रांनो, आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. तर बघा, आता एकापेक्षा जास्त सत्रामध्ये ज्यांची फक्त परीक्षा झालेली आहे अशा विद्यार्थ्यांचंच नॉर्मलायझेशन होणार आहे. जसं की ग्रुप डी ची मित्रांनो विविध सत्रामध्ये परीक्षा झाली आहे, तर ग्रुप डीचं तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे. तर आता तुमची फायनल आन्सर की जी आली त्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्टली तुमचं काय होणार आहे, नॉर्मलायझेशन केल्यानंतर तुमचा किती स्कोर झालेला आहे त्या विद्यार्थ्यांची अजून आता एक लिस्ट लागेल मित्रांनो, ज्याला आपण रॉ मार्क्स असं म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, रॉ मार्क्स जे असतात मित्रांनो त्याची एक लिस्ट लागेल. आणि त्यानंतर मग जे सिलेक्टेड विद्यार्थी आहे, जसं की सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुमची फायनल कट ऑफची लिस्ट जी आहे ती लागेल प्रत्येक कार्यालयानुसार. आणि त्याच्यामध्ये मग तुमचं कुठल्या पदाला तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्यानुसार वगैरे तशी पद्धतीची एक लिस्ट लागेल. तुमच्या कॅटेगरीनुसार, कट ऑफनुसार, प्रत्यक्ष यादी, निवड यादी, अशा पद्धतीने लिस्ट जी आहे त्या लावल्या जातील. इथं लिहिलंही आहे पहा. त्यानंतर म्हटलं इथं वरती अगोदर नॉर्मलायझेशन करून मित्रांनो तुमचं एक नॉर्मलायझेशनचे किती मार्क्स होते तुम्हाला आणि अंतिम फायनल आन्सर की आल्यानंतर किती मार्क्स पडले तुम्हाला फायनल आन्सर की नंतर, आणि नॉर्मलायझेशन फायनल आन्सर की वरती केल्यानंतर रॉ मार्क्स वरती केल्यानंतर मग तुमचे किती मार्क्स होतात मित्रांनो तशा पद्धतीची एक यादी लागेल. त्या यादीनंतर मग तुमच्या मित्रांनो कार्यालयनिहाय ज्या आहेत त्या गुणवत्ता यादी ज्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तर ही प्रोसेस असणार आहे मित्रांनो. यासाठी तुम्हाला अजून एक 8 दिवसाचा वाट पाहावी लागणार आहे. जशी यादी प्रसिद्ध होईल मित्रांनो, जसा निकाल प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती जी आहे ती शेअर केली जाणार आहे. मग त्याच्यानंतर मित्रांनो गुणवत्तेने निवड यादीमध्ये स्थान मिळवलेल्या सर्व उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी मित्रांनो बोलवलं जाईल.
कागदपत्र तपासणीचे देखील मित्रांनो याद्या ज्या आहेत त्या लागतील, म्हणजे तुमचे निवड याद्या लागतील, त्याच्यामध्येच कागदपत्र तपासणीबद्दल माहिती दिली जाईल. ऑलरेडीच मित्रांनो त्यांनी पहा कागदपत्र तपासणीबद्दल ही माहिती दिलेली आहे. कागदपत्र तपासणीचा हा अर्जच दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची माहिती या ठिकाणी सर्वात अगोदर दिलेली आहे. जर एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल मित्रांनो तर त्याबद्दलही त्यांनी या ठिकाणी अगोदरच सांगितलेलं आहे की 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला लिहून द्यायचं की एका महिन्यामध्ये मी ते सादर करेल. जर सादर नाही केलं तर तुमची नियुक्ती आदेश रद्द होतील. तर आता मित्रांनो याचा कट ऑफ जो आहे तो कितीपर्यंत लागेल वगैरे त्यासाठी मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वे केला जाईल जिल्ह्यानुसार मित्रांनो. जसं की ग्रुप डीचं असेल मित्रांनो तर जसं की पुणे जिल्ह्याचं किती मार्क्स पडलेत त्याच्यानुसार मित्रांनो पुढील व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला बनवून माहिती दिली जाईल. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. प्रत्येक पुस्तकांमध्ये मित्रांनो 7000 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर TCS मार्फत मित्रांनो ज्या परीक्षा होतात सध्या मित्रांनो तुमची जसे की जिल्हा न्यायालयाची शिपाई लिपिक पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, महानगरपालिका पदभरती असेल किंवा इतर कुठलीही सरळ सेवेची भरती असेल तर त्याच्यामध्ये मित्रांनो मागील ज्या प्रश्नपत्रिका घेण्यात आलेल्या आहेत TCS मार्फत त्याच्यामधून बरेचसे प्रश्न रिपीट होतात. तो पॅटर्न रिपीट होतो. त्यासाठी तुम्हाला हा प्रश्नपत्रिका संच जो आहे TCSचा तो उपयोगी पडणार आहे. ज्यामध्ये मित्रांनो आतापर्यंत झालेला आहे TCS मार्फतच्या नगररचना शिपाई असेल, नगर परिषद भरती असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, सहकार विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग DMER असेल, PCMC असेल, अशा विविध विभागांच्या प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश करून ही पुस्तकं बनवण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो ही पुस्तकं प्रत्येक बुकस्टोअरमध्ये उपलब्ध झालेली आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत जसं की इंग्रजी व मराठीवरती स्पेशल मित्रांनो तुम्हाला प्रश्नसंच हवा असेल तर स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला मित्रांनो एकूण 75 प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठीवरती आतापर्यंत झालेल्या TCS मार्फतच्या प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये बऱ्याचशा विभागांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर हे देखील पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता इंग्रजी व मराठीसाठी स्पेशल. आणि TCS IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी जो तुमचा टॉपिक्स आहे सर्वच पदभरतींमध्ये त्यासाठी 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडनी प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्हाला कुठल्याही बुकस्टोअरमध्ये पाहता येतील, तिथून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जातील.